नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, बऱ्याचशा स्त्रिया वयाची 60 आली की अगदी आता म्हातारपण आलेलंच आहे आणि आता वयानुरूप आपल्याला अनेक त्रास होणारच आहे किंवा वयानुरूप जे काही बदल होणार आहे ते होणारच आहे असं म्हणून म्हातारपणाला कवळून बसतात. आणि खरंच जे काही जगायचं राहून गेलं आहे, जे काही छंद जोपासायचे राहून गेले आहेत त्या गोष्टी मात्र ठिकाणीच राहतात. पण वयाची 60 जरी आली असली तरीसुद्धा तिनं मनानं तरुण राहायला हवं आणि आयुष्याचा आनंद घ्यायला हवा, अशा आशयाची एक फार छान कविता वाचनात आली. आजच्या आनंदी कट्ट्यावरून ती तुम्हा सगळ्यांशी शेअर करते. कोण म्हणतं तू म्हातारी झाली? आत्ता शिक तर तू 60ची झाली. मी थकले, मी दमले असं सारखं सारखं म्हणू नको. बाई गं, तुला विनंती आहे, बळच म्हातारपण आणू नको. सून आली, नातू झाला, नात झाली, जावई आला म्हणजे म्हातारपण काही येत नसतं. स्वतःकडे लक्ष द्यायचं सोडलं की वार्धक्य येत असतं. डाय कर नको करू हा तुझा व्यक्तिगत प्रश्न आहे, पण नीटनेटकं टापटीप राहा एवढंच आमचं म्हणणं आहे. बैलाला झुली घातल्यासारखे गबाळ ड्रेस घालू नको. उगीचच अधर अधर जीव गेल्यासारखं चालू नकोस. लोकांनी आपल्याला काही म्हणू, आपण स्वतःला सुंदर समजावं. अगं, लोकांनी आपल्याला काही म्हणू, आपण स्वतःला सुंदर समजावं. रिटायर्ड झालं, 60 आली तरी रोमॅन्टिक गाणं गावं. पोथ्या पुराणं जप तप कुलाचार याला आमचा विरोधच नाही. पोथ्या पुराणं जप तप कुलाचार याला आमचा विरोधच नाही. पण मी आता म्हातारी झाले असं अजिबात म्हणायचं नाही. जरी 60 आली तरी स्वतःसाठी वेळ द्यायचा. जरी 60 आली तरी स्वतःसाठी वेळ द्यायचा, मैत्रिणींचा ग्रुप करायचा, ट्रिपला जायचा, प्लॅन करायचा आणि जीवनाचा आनंद घ्यायचा. आणि हो, दुःखाचं तुणतुणं वाजवायचं नाही, प्रारब्ध प्रारब्ध म्हणून रडायचं नाही. घराच्या बाहेर पडायचं, मोकळा श्वास घ्यायचा आणि हिरवागार निसर्ग पाहून धुंद होऊन मारवा गायचा. फिट राहण्यासाठी सगळं करायचं. हलकासा व्यायाम, योगा, थोडा मॉर्निंग वॉक, फेशियल, मसाज, स्टीम बाथ सगळं कसं रेग्युलर करायचं. एक कुढत कुढत जगायचं नाही आणि म्हातारपण आलं असं मुळीच म्हणायचं नाही. आता 60व्या वर्षी फॅशन करू नये असं कोणी सांगितलंय? प्लाझो, वन पीस, जेगिन, टी शर्ट सगळं घालायचं. असं गबाळ्यासारखं नाही, मस्त ऐटीत चालायचं. नको बाबा, लोक काय म्हणतील. अरे म्हटली का पुन्हा लोक काय म्हणतील? मग ट्रिपला काही नऊवारी लुगडं आणि तिखट मिठाचा वास येणाऱ्या मेणचट रंगाच्या साड्या घेऊन जाणार का? अगं बाई, जगाची फिकीर करायची नाही आणि म्हातारी झाल्या असं म्हणायचं नाही. हे सगळं तू का करायचं ते नीट समजून घे आधी. कारण तू घराचा आधार आहेस, कुटुंबाचा कणा आहेस. वास्तू नावाच्या पंढरपुरातली तू मंजूळ वीणा आहेस. तुझं शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम राहिलं ना तरच घर आनंदी राहणार आहे. देवघरात दिवा लागून स्वयंपाकघरात अन्नपूर्णा येणार आहे. घराघरात संस्काराचा सडा आणि चैतन्याचा झरा वाहण्यासाठी तुझं मन प्रसन्न असणं खूप गरजेचं आहे. हो ना? म्हणूनच मी आता म्हातारी झाले असं अजिबात म्हणायचं नाही. पटतंय ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.